आज मी तुमच्यासोबत एक जुनं पण 100% काम करणारं सिक्रेट शेअर करणार आहे. जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की माझे केस निस्तेज झालेत किंवा स्कॅल्पवर खाज सुटते, तेव्हा मी कोणतंही केमिकल प्रोडक्ट वापरत नाही, तर घरामध्येच हा सिरम बनवते. तर हे सिरम म्हणजे केसांसाठी नॅचरल टॉनिकचं काम करतं. आज मी हे सिरम कसं बनवायचं आणि कसं वापरायचं याचं सगळे फायदे तुम्हाला सांगणार आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपल्याला हे सिरम बनवण्यासाठी सगळ्यात इथे आपल्याला घ्यायचे आहेत नॅचरल घटक. त्यातला पहिला घटक आहे कडुनिंबाची पानं. कडुनिंबाची पानं नसतील तर तुम्ही त्याचा पावडरचा पण उपयोग करू शकता. ह्याच्या पुढच्या स्टेपसाठी आपल्याला जावं लागणार आहे स्वयंपाक खोलीत आणि इथं गॅस पहिल्यांदा चालू करावा लागणार. त्यावर तुम्हाला एक भांड ठेवायचं आहे. पातेलं, पॅन जे मिळेल तुम्ही त्याचा वापर करू शकता. नंतर आपल्याला इथे लागणार आहे पाणी. पाणी म्हणजे फिल्टर वॉटरच घ्यायचा. खारं किंवा बोरचं अजिबात घेऊ नका, त्यात केमिकल असल्यामुळे ते केसांना हानिकारक ठरू शकतात. आता बघा, थोडं पाणी हलकं गरम झाल्यानंतर इथे कडुनिंबाच्या पाण्याचा पावडर घ्यायचा आहे. छानपैकी ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे. कडुनिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी फंगल गुणधर्म असतात. हे स्कॅल्पवरील कोंडा, खाज आणि कोणत्याही प्रकारचं जे इन्फेक्शन असेल मुळापासून नष्ट करण्यास मदत करते. आता ह्याच बरोबर आपल्याला इथे मेथीचा पण वापर करायचा आहे. हे छोटे छोटे दिसणारे मेथीदाणे खूपच फायदेशीर आहेत, कारण ह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, निकोटिनिक ऍसिड असते. हे केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांना जाड बनवते, मजबूत आणि चमकदार सुद्धा बनवते. ज्यांची पण केस खूपच ड्राय रफ झालेली आहेत, झाडू सारखी झालेली आहेत, त्यांच्या केसांमध्ये प्रोटीनची कमी आहे, त्यासाठी आपल्याला मेथीदाणा इथं खूपच आवश्यक आहे. 1 चमचा मेथीदाणा इथे वापरायचा आहे. छानपैकी ढवळून घ्यायचं. नंतर इथे आपण वापरणार आहे कलोंजी. कलोंजीला नायजेरिया सीड्स पण म्हणून ओळखलं जातं. दिसण्यामध्ये हे काळे तिळासारखे असतात, पण हे काळे तीळ अजिबात नाही आहे, कारण काळे तिळाचा, कलोंजीचा फक्त दिसणं एकसारखं असलं तरी त्याचे फायदे, गुणधर्म पूर्णपणे बदललेले आहेत, वेगळे आहेत. कलोंजीला केसांसाठी अमृत मानलं जातं. यातील अँटीऑक्सिडंट आणि फॅटी ऍसिड केस गळणे थांबवतात, केस अकाली पांढरे होण्यापासून वाचवतात आणि नवीन केस उगवण्यास मदत होते. इथे मी 1 चमचा कलोंजीचा वापर केलेला आहे. आता एक एक करून सगळे घटक आपण पाण्यात घातलेले आहेत आणि छानपैकी त्यांना शिजवायला सुरुवात केली आहे. आता हे सिरम बनण्यासाठी आपल्याला मिनिमम 10 ते 15 मिनिटं लागणार आहे. स्लो गॅसवर, मंद आचेवर आपल्याला हे सगळं तयार करायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. आता बघा, छानपैकी उकळी आलेली आहे. आणि माझ्या प्रिय सखींनो, हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता नक्की मला सांगा, कारण तुमचा एक कमेंट मला नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहन होते, त्यामुळे आपुलकी वाटते. सर्वप्रथम मी तर तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार, हे सिरम घरी नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत कमेंट सेक्शन मध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका आणि अशाच नॅचरल ब्युटी टिप्स साठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आता गॅस इथे बंद करायचं आणि जे सिरम तयार केलेलं आहे ना ते खाली उतरून घ्यायचं आणि त्याला गाळण्यासाठी आपल्याला इथं एक भांड लागणार आहे. वाटी घेतल्या आणि इथं गाळणचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे कॉटनचं, मलमलचं कपडा असेल त्याचा पण तुम्ही वापर करू शकता. आता हे जे सिरम आपण तयार केलेलं आहे ह्यामध्ये आपल्याला आणखी एक घटक वापरायचा आहे, ते म्हणजे खोबरेल तेल. सर्व साहित्य उकळून काढल्यानंतर आपण यात फक्त 4 थेंब खोबरेल तेल टाकलेलं असेल तर हे केसांना चिपचिपत नाही, हलका ओलावा देतो, मॉइश्चर देतो आणि सिरमचे जे सर्व गुणधर्म आहेत ते केसांमध्ये लॉक करतो, म्हणून आपण इथे तेलाचा वापर केलेला आहे. पण हे तुम्ही जे सिरम आहे लावून बाहेर सुद्धा जाऊ शकता, कारण हे चिपचिपा किंवा चिकट होणार नाही. आता हा सिरम वापरण्यापूर्वी ह्याला एका बॉटलमध्ये ट्रान्सफर करा. अगर तुमच्याकडे बॉटल नसेल तर तुम्ही स्प्रे बॉटल किंवा कापसाच्या मदतीने हे सिरम तुमच्या स्कॅल्पवर, केसांच्या मुळांमध्ये चांगलं लावा, हलका मसाज करा आणि एन्जॉय करा.